जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढल्याने प्रशासन सतर्क। जिल्ह्यात 18 ठिकाणी उष्णता कक्ष तयार करण्यात आलेले आहेत। उष्णतेमुळे तातडीने उपचार मिळावा यासाठी अत्याधुनिक उष्माघात कक्ष तयार। मे महिन्यात तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाने नागरिकांचे हाल सुरू झाले असून उष्णतेचा पारा 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले आहे। उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना करत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण 18 अत्याधुनिक उष्माघात कक्ष उभारण्यात आले आहेत। जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि तालुका स्तरावरील रुग्णालयांमध्ये हे कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून उष्णतेमुळे त्रास झालेल्या रुग्णांना त्वरित आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषद विभागाच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी केले आहे। दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे यांसारख्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। येत्या काही दिवसांत उष्णतेच्या तीव्रतेत वाढ होणार असल्याने प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचं जे प्रमाण वाढत आहे त्या अनुषंगाने आपण सार्वजनिक आरोग्य विभाग नंदुरबार मार्फत अनेक प्रकारच्या उपाययोजना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर, उपकेंद्र स्तरावरती केलेल्या आहेत। यामध्ये आपण जवळपास 64 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना केलेली आहे। या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना देखील मुख्यालय राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या उन्हामध्ये कोणतेही जर उष्माघाताचा रुग्ण निदर्शनास आढळून आल्यास त्वरित त्याच्यावर उपचार करण्यासाठीचे जे आवश्यक ते औषधं देखील आपण प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र स्तरावरती उपलब्ध केलेली आहेत। या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच आपण उन्हामध्ये जावे, अन्यथा उन्हात जाणे टाळावे। बाहेर उन्हात जायची गरज असेल तर जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी, पाणी जास्तीत जास्त पावे जेणेकरून उष्माघाताचा त्रास होणार नाही। आणि या संबंधात कुठल्याही मार्गदर्शनाची गरज असेल तर जवळचे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधण्यात यावा असे मी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो। त्यामध्ये उष्माघातासाठी आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 बेडची व्यवस्था केलेली आहे। सोबतच याच्यासाठी लागणारे जे औषधं आहेत, ORS असतील किंवा IV फ्लुइड्स असतील, हे मुबलक प्रमाणात आपण उपलब्ध ठेवलेले आहेत। आणि कर्मचारी सुद्धा तिथे 24 तास आपण थांबण्याबद्दल सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आणि जिल्हा स्तरावरून याचं दैनंदिन रिपोर्टिंग घेण्यात येत असून सद्यस्थितीत आपल्याकडे कुठल्याही उष्माघाताच्या रुग्णाची नोंद आजपर्यंत झालेली नाही। उष्माघातामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये बळी तसं काही झालेला नव्हता, परंतु सतर्कतेसाठी नागरिकांना जास्तीत जास्त नागरिकांना याबद्दल सूचना किंवा आवाहन करण्यासाठी आपण आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपले लसीकरण सत्र असतात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे OPD असते किंवा मेळावे घेतले जातात, या ठिकाणी सर्व नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठीचे वेगवेगळे जे काही उपाययोजना आहेत याच्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपले अधिकारी कर्मचारी फील्डवरती काम करीत आहेत।